30,000 रुपये आणि 5वा 6वा 7वा 8वा क्रमांक हे प्रत्येकी 30,000 आहे. प्रवेश फी या स्पर्धेची 15,000 रुपये आहे. मालिकावीरसाठी बाईक आहे, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल आहेत. चमचमत्या ट्रॉफीज त्यासोबत असतील. चला सेकंड मॅचला सुरुवात होतीये. आजच्या रात्रीतील सेकंड मॅच, दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एकीकडे तुम्ही पाहताय पिंपलोली आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर बरई. या दोन टीम दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळतीये. आणखीन एक बिग फाईट, हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. हो, पहिलाच बॉल ऑन साईडला, बॉल सीमा पार. पहिल्याच बॉल वरती आलाय. संदेश ठाकरेच्या बॅटमधून षटकार. श्रीजा 11 वरई संघ टॉस खऱ्या अर्थानं गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतो आणि पहिल्याच बॉलवरती संदेश ठाकरेच्या बॅटमधून रोशनच्या विरोधामध्ये आज षटकार आपल्याला पाहायला मिळतो. चांगली सुरुवात झाली आहे. 9:14 बरोबर पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड झाला. म्हणजे तुम्हाला बरोबर 25 मिनिटांमध्ये पहिलं सत्र कंप्लीट करायचं आहे. ओ, चांगला बॉल बाउन्सर आला, परंतु पंच इथून सांगतात की हा वाईड आहे. एक्स्ट्राची धाब आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले ते 7. हो, यावेळी इनफिल्डच्या वरून खेळलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. गॅप शोधली, बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. चौकार. सर, म्हटलं गेलं हे मैदान नेहमी डावखुऱ्या फलंदाजी नंदनवन मैदान आहे आणि या मैदानावरती डावखुरे फलंदाज नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. संदेश ठाकरेचा विचार केला आपण. संदेश ठाकरेने या मैदानावरती एक अर्धशतकही झलकवला आणि चांगल्या प्रकारे बॅटिंग. अनेक स्पर्धेमध्ये या संघ या ठिकाणी विजेता ठरला आहे. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक संदेश ठाकरेने या मैदानावरती पटकवले आहेत. एक चांगला खेळाडू आहे. आज संघासाठी आपण पाहतोय ओपनिंग करतोय. एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. लोअर फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केलाय. बॉल झाला डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार. धाबा 4. संदेशच्या बॅटमधून आणखीन एक कलात्मक फटका. चौकार. ची धार होती गोलंदाजीमध्ये रोशन भोईरचे. आपण अनेक वर्ष पाहिले गेले मोठ्या मोठ्या संघाच्या विरोधात रोशन भोईरने नेहमीच अग्रेसर कामगिरी केली. तो रोशन भोईर आता लयामध्ये दिसत नाही आहे. अनेकदा आपण पाहिलं गेलं त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे गुडलँड स्पॉट करून आपण पाहतो. एक स्मार्ट डिलिव्हरी पाहिले गेलेत. अनेक फलंदाजाला चकवा देणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिली. पण तोच रोशन आपण पाहतो या ठिकाणी थोडा मार खात असताना डावखुऱ्या फलंदाजच्या विरोधात एक खराब लाईन लेनची गोलंदाजी या ठिकाणी करत असताना. ओ, आडव्या बाटनं लंगन सीमा रेषेच्या पलीकडे. संदेश ठाकरेच्या बॅटमधून आणखीन एक ब्लास्ट, आणखीन एक षटकार. बघा, आमचे दामदचे जेवढे प्रेक्षक आहेत ना, दामदचे प्रेक्षक, त्यांच्याकडून मोसीनबाई यांच्याकडून पारितोषिक असेल आयवाय जेलसाठी. मोसीनबाई यांच्याकडून, मोसीनबाई आणि आमचे बबलूबाई नजे यांच्याकडून दामदचे जे प्रेक्षक आहेत आयवाय जेलसाठी त्यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. आज बबलूदादा नजे यांच्या नावाची स्पर्धा. खुरमबाई नजे आणि बबलूदादा नजे अर्थात सलमानजी नजे ह्या बंधूंच्या नावाची, या दोन भावांच्या नावाची, दोन भाईजान
याच्या नावाची स्पर्धा ब्रदर चषक 2026 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॉल सीमा पार, नाही थांबणारे आउटफील्ड मध्ये, मिळतोय चौकार. 29 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. चांगली सुरुवात झाली आहे, चांगला स्टार्ट मिळाला आहे श्रीजा 11 वरही टीमला. मोमेंटम खऱ्या अर्थानं भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो आहे. मोमेंटम चांगला प्राप्त केला आणि संदेश साखरे म्हटल्यानंतर दामदचं मैदान आणि दामदचं मैदान म्हटल्यानंतर संदेश साखरे हे समीकरण नेहमी अगदी आपल्याला चांगलंच पाहायला मिळालं आहे. याच मैदानावरती आपण पाहिलं आहे संदेश साखरेनं मॅन ऑफ द सिरीजची सायकल देखील मिळवली आहे. तो संदेश साखरे मैदानाच्या आतमध्ये, परंतु यावेळी सेकंड गेंदवरती रोहनला आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती भारत कालन. ओ पहिला बॉल भारतचा बरोबर वाईड यॉर्कर आला. चांगला बॉल डॉट बॉलनं मात्र सुरुवात केली आहे भारतनं. भारत कालन म्हटल्यानंतर ज्या ज्यावेळी पिंपलोली टीमच्या विरोधामध्ये मोठी धावसंख्या उभारली जाते त्यावेळी भारत कालन आपल्या टीमला तो खऱ्या अर्थानं मोमेंटम आपल्या टीमकडे मात्र खिचून आणण्याचं काम तो करत असतो. हो आणखीन एक वेगवान कीपर देखील बीट झाले होते, परंतु पाठीमागे कौतुक करायला हवं फ्लाइंग स्लिपचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाठीमागे पाहायला मिळतं. बॉलला त्या ठिकाणी गॅदर केलाय, धाव मिळणार नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात भारत कालनच्या या षटकातून. हेच खऱ्या अर्थानं उल्लेख आम्ही करत होतो की भारत कालन प्रत्येक वेळी आपल्या टीमला कमबॅक करून दिलंय. ते कमबॅकिंग षटक. हो यावेळी शॉर्ट बॉल मिळाला आहे, जागा मिळाली आहे, गॅप मिळाली आहे. बॉल सरळ चाललाय सीमा पार, चौकार. दोन डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि तदनंतर अगदी आपण पाहायला गेलं तर थोडासा शॉर्ट बॉल आला. पडल्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर लेग स्टंपवरती आला होता, बरोबर त्याला पिक केलं आणि तिथून मात्र चौकार आला तो रोशनच्या बॅटमधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या चौकाराच्या साह्यानं ती मात्र 33. रोहनच्या बॅटमधून माफी असावी, रोहनच्या बॅटमधून चौकार आला. धावसंख्या 33. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. त्या मात्र भारतनं चांगली गोलंदाजी आहे भारतची. विकेट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅनला पकडली आहे कॅच. पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज भारत कालन, फलंदाज रोहन बाद. ही चांगली सुरुवात पाहिजे होती. ती सुरुवात संदेशने बॅटिंगने करून दिली या श्रीजा 11 वरही टीमला.
त्यानंतर जे ब्रेक थ्रो पाहिजे होता भारत गोलंदाजी मार्कवरती आला आणि एक चांगला आउटस्विंग आपण पाहायला गेला. पडल्यानंतर चेंडू त्याच्या पद्धतीने निघाला. शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षक स्लीपमध्ये होता, त्याने कोणत्या प्रकारची चुकी केली नाही आहे. जो ब्रेक थ्रू पाय होता, विकेट पाय होता, ते रोहन माघारी परतला आहे. झटका आपण पाहतो या ठिकाणी दिला गेला आहे तो श्रीजा 11वर आहे टीमला. यंग टीम आहे आपण पाहतोय. पिंपलोली टीम पण पाहिली गेली यंग टीम आहे. अनेक मोठे खेळाडू आपण पाहतोय संघामध्ये नाही आहेत. एक जर रोशन सोडला, आपण पाहतो रोशन आणि रोहन हे जर सोडले गेले तर सर्व यंग टॅलेंटेड आपण पाहतोय. यंग खेळाडू आहेत, त्यांना घेऊन हा संघ मैदानावरती आपण पाहतोय. आत्तापर्यंत बॅटिंगने चांगली कामगिरी केली संदेशने. भारत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू भारतचा. खोला टाकलाय, लॉंगॉन मध्ये खेळून काढला. धाव मिळेल ती फक्त सिंगलला धावफलक जाऊन पोहोचेल 34 वरती. नरेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. नरेश शेठ भुसारी यांनी पुरस्कृत केलेला श्रीजा 11 वरई हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. नरेश भुसारी साहेबांनी मला असं वाटतंय मागच्या स्पर्धेमध्ये देखील हा संघ पुरस्कृत केला होता आणि त्यावेळी संघानं या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मान पटकावला होता. परंतु इथे गोलंदाजानं चुकी केली आहे, बॉल वाईड आलाय आणि त्याच्यावरती बाईकचा चौकार देखील पाहायला मिळतोय. त्या दिवशी ती कमेंट पडली होती बघा, कमेंट पडली होती, मी लगेच तुम्हाला सांगितलं. बाकसला कमेंट पडली ना. नाही, बाकसला कमेंट पडली. 22चा चौकार मग वाईट कशाला दिला म्हणून मी ते सांगतो. चुकी पाहिली गेली क्षेत्ररक्षणामध्ये. आपण पाहतो चुक्या करत असताना या ठिकाणी पिंपलोली टीम. तर स्कोर कार्ड आपण पाहतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 40 धावा धावफलकावरती आहेत. योगेश सर, बरेच दिवस हा मैदान शांत होतं. आपण पाहिलं गेलं अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय, पण कर्ज टेनिस क्रिकेट असोसिएशनने काढलेले नियम. पण योगेश दादा, जरूर मी सांगेल असोसिएशनचे नियम फक्त आपण दामदच्या मैदानावरतीच पाळतो. आपण इतर मैदानावरती पाहिल्या गेल्यात काही कसे कमी मैदान होते तिथे 5 ओव्हरच्या मॅचेस झाल्या. योगेश दादा, अशा कित्येक मॅचेस कर्जत तालुक्यामध्ये झाल्या का जिथे 4-3 ओव्हरच्या मॅचेस खेळवल्या गेल्या. पण खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं असोसिएशनने जे नियम लावले होते त्या नियमाचं पालन आपण दामदच्या मैदानातून केला. प्रति दिवस 8 संघ खेळवायचे. ते 8 संघ आपण पाहतोय ते खेळायला सुरुवात झाली. प्राईजमध्ये वाढ पाहिजे, त्या प्राईजमध्ये वाढी आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये केलं. अनेक नियम अटी ज्या लागल्या होत्या असोसिएशनने, आपण या मैदानावरती नियमाचं कठोर पालन केलं. पण मी योगेश सर, आपण बरेच स्पर्धा केल्यात पण त्या नियमाचं कठोर पालन बहुतेक ठिकाणी झालं नाही. काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी झालं नाही. पण आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते कठोर नियम सर्वांसाठी लागू असतील. वेळेवरती आपण सामने संपवायचे, त्यासाठी आपण पाहतोय प्रत्येक संघाला विनंती असेल मिडल इनिंगला टॉससाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. गोलंदाज तयार ऋतिक. कमी गतीनं टाकला होता ऑन साईडला, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळते. बॉल हवाई सफर सीमारेषेच्या पलीकडे. संदेशच्या बाटमधून आणखीन एक षटकार. झेल सोडला होता संदेशचा भारत कालनच्या गोलंदाजीत आणि त्याच्यानंतर ऋतिकच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय षटकार आला. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस हे नेहमीच सातत्यानं सांगितलं जातं. तुम्हाला क्रिकेटमध्ये फिल्डिंग चांगली करावी लागते. फिल्डिंग डिपार्टमेंट हे तुमचं अलर्ट असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेवढ्या चुका फिल्डिंगमध्ये कराल तेवढ्या धावा खऱ्या अर्थानं तुमच्या समोर अगदी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या चुका आता
फिल्डिंग करणाऱ्या पिंपलोली टीमकडनं आपल्याला पाहायला मिळालं आणि ते चुकांचं भुगतान आता संपूर्ण टीम भोगतीये. कारण की संदेश ठाकरेच्या बॅटमधून मोठे फटकेबाजी पाहायला मिळतीये. 8 बॉल आणि तब्बल 35 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. 46 धावसंख्या श्रीजा 11 वरही टीमची आपल्याला पाहायला मिळतीये. विकेट्स एक आली आहे. रोहन बाद झालाय. स्लोअर होता चेंडू, आपण पाहतो स्लोअर चेंडू पिकअप घेत असताना लवकर पिक केला आणि या पिक केलेल्या फटक्यावरती पाहतोय डीप ब्युटी की रिझनमध्ये एक अफलातून संदेशच्या बॅटमधून षटकार पाहायला गेला. एक चांगली कामगिरी. बघा बॉल शोधा जरा, आमचे जे प्रेक्षक आहेत काही खेळाडू आहेत तर बॉल शोधा जरा. मॅच बॉल आहे, जर भेटला असेल तर जरूर आणून द्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथं बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलच इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ऋतिकची. एक षटकार आल्यानंतर कमबॅक तर मात्र करायचंच होतं, तर कमबॅक योगेश त्यानं सर, केला. मॅच बॉल जर आला असेल तर आतमध्ये द्या प्लीज प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट केली जाते. ओ चांगला बॉल यावेळी थोडासा बाहेर ठेवला. चांगली गोलंदाजी ऋतिकची. एक षटकार आला आणि त्याच्यानंतर त्याचा कमबॅक पाहायला मिळतोय. ओ बॅकअप 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 महत्वाचं आहे. बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. तोपर्यंत एकच धाव आली आहे आणि एका धावेनं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचले 47. 47 धावा धावफलकावरती आला. तिसरं षटक चालू आहे. 5 षटकांची मॅच. भरपूर खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर वेळ आहे, टाईम आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. ऋतिक 4 बॉल झालेत, 7 धावा त्यानं खर्च केल्यात. 47 धावा धावफलकावरती आहेत. ओ चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांकडे अपील. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं ऋतिकचं देखील. पहिल्या बॉलवरती कुणाल सर षटकार आला आणि त्याच्यानंतर इतकं चांगलं कमबॅक गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे खऱ्या अर्थानं खूप चांगली गोष्ट राहील. फिल्डिंग करणाऱ्या स्वर्गीय जितेंद्र कालन स्मृती जाणता राजा पिंपलोली या टीमसाठी. आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल आला. षटक क्रमांक समाप्त झाले 3. या षटकामध्ये धावा आल्या त्या 7. नितेश सर, याच्या अगोदरचं षटक जे भारत कालननं फेकलं त्याच्यामध्ये धावा 11 आल्या. जिथे भारतनं जर तो एक वाईट बॉल फेकला नसता, त्याच्यावरती तो चौकार आला नसता, तर कदाचित त्या षटकामध्ये देखील कमी धावा पाहायला मिळाल्या असता. तिथून खऱ्या अर्थानं या मासला एक वेगळी कलाटणी मिळाली. या मासला एक वेगळं युटर्न मिळालं. कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये संदेश साखरेनं तब्बल 29 धावा बनवल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मात्र तो युटर्न, तो पहिला ब्रेक थ्रू आणि मग आता ऋतिकनं देखील आपण पाहताय 7 धावसंख्येचं षटक. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा खऱ्या अर्थानं हे पलटवार होताना पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये एक एक चुकी विपक्ष टीमची समोरच्या टीमला पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपण पाहताय भारत कालन गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या स्पेलमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. विकेटानं 1 मिळवली होती. तोच आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. समोर आपण पाहताय ज्यानं 11 बॉलमध्ये आतापर्यंत 36 धावा बनवल्यात. इंडिव्हिज्युअल तो संदेश ठाकरे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. या सातत्यानं तुम्हाला सूचना केल्या जातात. वेळ आपण
एक कमीच घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला 25 मिनिटंच आहेत एक सत्रासाठी. पहिला बॉल इथून चांगला पाहायला मिळतोय, परंतु पंच सांगतात आउटसाठी लेग स्टंप. इथून व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं 48, 48 धावा धाव फलक्यावरती आलात. ओ काय कनेक्ट केला, जबरदस्त बॉल सरळ चला मिड विकेटला सीमा पार. धावा 6 संदेशच्या बाटमधून आला. आणखीन एक षटकार. लाजवाब काय पिकअप आहे, कारण काय फटका लगावतो, एक देखना फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना समोर होता चेंडू. ज्या पद्धतीनं पाहिलं गेलं अफलातून फटकेबाजी. आणि मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं एक बाजू धरून ठेवले एक फलंदाज. खऱ्या अर्थाने कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये हे डावखुरे आताचे मी कर्जतमध्ये स्पर्धेमध्ये सांगितलं होतं, सध्यामध्ये 2 फलंदाज खूप चर्चेमध्ये आहेत. एक सुमित गोमारे आणि दुसरा संदेश ठाकरे. दोघांमध्ये पण रे. पुन्हा एकदा सुरेख फटका, उडवला चेंडूला, बॅक टू बॅक चेंडू फेकतोय, आउट ऑफ पार्क. बेगेट आणखीन एक दे धडाका षटकार. काय बॅटिंग चालू आहे संदेश सर मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉलमध्ये 48 धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय तो मात्र संदेश ठाकरे. संघाची धावसंख्या 60. आणि सहज वाटायला लागले आता 50, 60, 50 धावा संदेशच्या बॅटमधून सहजरित्या वाटायला लागले. जर त्याला जीवदान लाभलं त्याचा पुरेपूर फायदा उचलतो तो. आणि मैदानावरती पाहिलं गेलं त्याच्याकडून एक चांगली खेळली पुन्हा एकदा. आणि हे मैदान आत्ता परत पाहिलं गेलं योगेश सर लाभदायक ठरलं गेलं संदेश ठाकरेला. अनेक स्पर्धा केल्या सर, जवळपास बऱ्याचशा स्पर्धा कव्हर केल्या यावर्षी, परंतु इथं जी काय मजा आहे समालोचन करण्याची ती वेगळीच आहे. ते वेगळीच आहे, कारण इथे नितेश तर आहेत. इथे नितेश सरे, एकीकडे कुणाल, एकीकडे तुम्ही, आणि त्याच्यानंतर एक व्यक्तिमत्व जे आता सध्या नाही आहे. ऑन साईडला फटका फिरून मारलाय, डीपमध्ये चाललाय, फिल्डर आहे डीपमध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, संदेशला स्ट्राईक हवी आहे. दुसरी धाव इथून मिळणार नाहीये. फलंदाज बाद होतील. 49 धावा आता संदेश ठाकरेच्या वैयक्तिक धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 14 बॉल 49 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नागेशला थोडंसं पाठीमागे ठेवण्यात आलं. मी सध्याच्या चालू सीझनमध्ये नागेश एक चांगली बॅटिंग करतो आणि सर खऱ्या अर्थाने अर्धशतकासाठी एक धाव कमी आहे. पण आपण म्हणालात या मैदानावरची मजा, एन्जॉयमेंट, मोमेंट, हासी खेळीमध्ये जी स्पर्धा खेळली जाते खऱ्या अर्थाने पाहतोय. सर कसं असतं माहिती का, अनेक मैदानावरती मॅचेस स्कोरिंग कमी आणि पाहुण्यांचे आदर सत्कार तेवढ्याच प्रमाणात केले जातात. पण इथे आज एक माणूस जरूर आपण त्याला मिस करतोय, तो म्हणजे आमचा DJ साहिल. त्याला आम्ही मिस करतोय. पण संपूर्ण टीम आज या ठिकाणी आहे. एन्जॉयमेंट चालू आहे, फुल एन्जॉय. आणि पुढील आज 8 रात्र आपण पाहतोय एन्जॉय करणार आहोत सर. नक्कीच. चला बॉल घ्या. भारत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. अर्धशतक ब्रदर चषकातील पहिलं पाहायला मिळेल का? ओ इथे फुल टॉस बॉल ऑन साईडला कनेक्ट करायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये आणि पंच सांगतात की लेग बाईटची एक आली आहे. अरे सर तो बॉल घ्या ना, बॉल तुमच्या बाजूला इतकी गती आहे भारतकडे की फुलटॉस बॉल देखील कनेक्ट करू शकला नाहीये संदेश. 49 धावा धाव त्याच्या वैयक्तिक 15 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 62, 62 धावा धाव फलक्यावरती आहे. श्रीजा 11 भरे टीमची. 4थं षटक गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज भारत कालनला तुम्ही पाहता. सर हा बॉल आपल्याला रिटर्न दिलाय, तुम्ही पुनश्च आतमध्ये देऊ नका. ओ यावेळी ऑन साईडला फटका लॉंग ऑनला आलाय. फिल्डर डीप मध्ये हो मिसफिल्ड झाली आहे, परंतु धाव एकच मिळेल. एकापेक्षा जास्त घेणारच नाहीये संदेश, कारण की एका धाब्यानं साईक त्याच्या स्वतःकडे राहिली आहे.
त्याला स्ट्राईक हवी आहे. तो 49 वरती बॅटिंग करतोय. या स्पर्धेतील पहिल्या रात्रीमध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? एक बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 63 धावा धावफलकावरती आहेत. 15 मध्ये 49 वरती बॅटिंग करतोय संदेश ठाकरे. 1 मध्ये 1 वरती बॅटिंग करतोय तो मात्र फलंदाज नागेश. चौथ्या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. भारत काळन गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगली गोलंदाजी केली आहे भारतनं. हो चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बरोबर एसटी रक्षकाकडे निघाला आणि इथून जर पाहिलं तर मात्र डॉट बॉलनं षटक क्रमांक 4 समाप्त झाला. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीजा 11 वरही टीमची धावसंख्या पाहायला मिळती आहे ती 63. 63 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक आता बाकी आहे. नागेशच्या बॉटमधून आला षटकार. तर बघा प्रेक्षकासाठी सुवर्ण संधी आहे. आयवा झेलसाठी बबलू दादा नजे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आयवा झेल एकूण 70 धावा धावफलकावरती आलात. हो यावेळी आडवा बाटनं फटका केला. वालिस लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत. एका साठामध्ये बॉलला कॅरी केला. 1 धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. 15 बॉलमध्ये 49 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय संदेश ठाकरे. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक इथून पाहायला मिळेल का? 16 बॉलमध्ये 49 या धावसंख्येवरती, कारण की शेवटचा बॉल देखील डॉट बॉल आला होता. 16 बॉल 49 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 70 झाली आहे. शेवटचं षटक दीनानाथचं पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर लगेच जर पाहिलं तर मात्र सिंगल आली आहे. आणि आता दीनानाथ इथून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. समोर संदेश ठाकरे याला पाहताय. हो चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, परफेक्ट वाईड यॉर्कर झाला. चांगली प्लॅनिंग. आता प्लॅनिंग नुसार खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणं देखील फार आवश्यकता आहे आणि ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये दीनानाथची देखील पाहायला मिळते. संदेशच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येतात. त्याच्या विरोधामध्ये जर पाहिलं गेलं तर आता आउटसाइड ऑफ स्टंप. हो कमी गतीनं काय जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, कमी गतीनं टाकलेला हा बॉल त्याच्यावरती देखील बीट केला. जो संदेश ठाकरे ज्यानं पहिल्या बॉलपासून षटकारानं सुरुवात केली या मॅचमध्ये, ज्यानं प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण केलं, त्याच संदेश ठाकरेच्या विरोधामध्ये बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करायला व दीनानाथचं स्लॉगवरचं षटक आहे आणि त्याच षटकामध्ये बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. हो आणखीन एक यावेळी वेगवान
अगोदरचा बॉल जर पाहिला तर मात्र कमी गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला होता, परंतु यावेळी गतिमान चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा पुढे ठेवला, पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला आणि इथून जर पाहिलं तर मात्र आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळेल. या षटकातील शेवटचा बॉल. संदेश ऑन स्ट्राईक. ओ इथे कमी गतीनं आखूड टप्प्याचा बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमा पार. ब्रदर चषक 2026 पहिलं अर्धशतक आलंय. फलंदाज संदेश ठाकरेच्या बाटमधून. चला संदेश, आपण बाट उंच करा. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं. वेल प्लेट संदेश, जबरदस्त बॅटिंग. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि पहिल्याच रात्रीमध्ये अगदी संदेश ठाकरेच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संदेश ठाकरेची पाहायला मिळाली. विस्फोटक आक्रमक इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाची एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 74. 74 75 धावसंख्येचं आव्हान आहे जाणता राजा पिंपलोली या टीमच्या समोर. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर अशी आपण खेळवणार आहोत. 4 ओव्हरची ती मॅच असेल. सेकंड राऊंडची पहिली मॅच आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा फर्स्ट राऊंडची मॅच आपण नक्की खेळवणार आहोत. एकीकडे तुम्ही पाहणार आहात लाडिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मानिवली अशी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मानिवली संघ या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचं खऱ्या अर्थानं ब्रदर चषकामध्ये आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर.
रोशन ऑन स्ट्राईक आहेत, नॉन स्ट्राईक होती सोमनाथ आणि गोलंदाजी मार्क होती गोलंदाज संदेश ठाकरेला तुम्ही पाहताय, ज्याच्या बाटमधून पहिलं अर्धशतक आलंय ब्रदर चषक 2026 मध्ये 75चं टार्गेट. ओ पहिला बॉल, क्लासिकल ड्राईव्ह, बॉल सीमा पार, धावा 4, चौकार, कडक फटका पाहायला मिळतोय. फलंदाज रोशन भोईर यांच्या पाठमधून. ओ यावेळी खेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर बॉल अगदी जर पाहायला गेलं तर वेगानं पुढे निघाला. डॉट बॉल आपल्याला इथून जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती जबरदस्त सुरुवात केली चौकारानं आपण पाहता. फलंदाज रोशन भोईर यानं काय क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला, पुस्तकी फटका. ओ यावेळी स्टेप आउट झाले, पुढे सरकले आणि इथून देखील डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल तुम्हाला कमी खेळावे लागतील. 75 धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे, मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे, मग तुम्हाला मोठे फटके तर मारावेच लागतील. सुरुवात तुम्हाला संघाला चांगली करून द्यावी लागेल या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. ओ इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पाठीमागची यष्टी वाकवली आहे आणि पहिला आदरात मिळतोय जाणता राजा पिंपलोली टीमला. फलंदाज रोशन भोईर होतील बाद. ओ यावेळी बरोबर मिडॉनच्या बाजूने काढायचं होता. मिडॉनचं क्षेत्ररक्षक आहे, एका हाताने बॉलला त्या ठिकाणी स्टॉप करेल तोपर्यंत धाव मिळेल ती सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक जाऊन पोहोचले ते 5. 75 धावसंख्येचा पाठलाग करायचे जाणता राजा पिंपलोली टीमला. सुरुवात चौकारानं झाली होती. खऱ्या अर्थानं आपण पाहताय रोशन भोईरच्या बॅटमधून तो पहिला चौकार आला होता. तदनंतर सर्वांना असं वाटलं होतं की रोशन आता इथून थोडासा हवी होताना पाहायला मिळेल संदेशच्या विरोधामध्ये, परंतु संदेशनं त्याची विकेट घेतली आणि त्याच्यानंतर आता मात्र इथून आपल्याला डॉट बॉलच पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 समाप्त झालं आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 75चा पाठलाग करत असताना जाणता राजा पिंपलोली टीमच्या 1-5. चला स्पीडअप करा, कारण की जी 25 मिनिटे आपण जाणता राजा पिंपलोली टीमला दिलेत 30 तुमच्यासाठी देखील असतील. व दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉलच इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्वर्गीय जितेंद्रजी कालन स्मृती जाणता राजा पिंपलोली आज संघ मैदानाच्या आत. ओ यावेळी लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, बरोबर अगदी वाडिश लोंगांना फंबल झाले तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी देखील वाईट झाली आहे. तोपर्यंत धाबा इथून जरूर पाहायला मिळतील. त्या दोन धाव्याच्या साह्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते 7.
7 धावा धाव फलक्यावरती आल्यात. 75 बनवायचे. सुरुवात चांगली करावी लागेल, जी खऱ्या अर्थानं सुरुवात वरई टीमची आपल्याला पाहायला मिळाली. तशी सुरुवात स्वर्गीय जितेंद्र कालन स्मृती जाणता राजा पिंपलोली संघाला करणं आवश्यक आहे, परंतु इथे आणखीन एक विकेट आली आहे. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव धाव फलक्यावरती पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहिलं तर धाव फलक आता जाऊन पोहोचेल त्या 8 धावा धाव फलक्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ओ इथे बाची कडा पाठीमागे चालला लॉंग स्टॉपला. बॉल सीमा पर. धावा 4 चौकार. एक चांगली बॅटिंग करावी लागेल. एक चांगली सुरुवात करेल स्वर्गीय जितेंद्र कालन स्फूर्ती जाणता राजा क्रिकेट संघ पिंपलोली टीमला. का श्रीजा 11 जे हनुमान वरई टीम आपण पाहतो या ठिकाणी चांगला स्कोर त्यांनी उभा केला आहे. एक चांगला स्कोर उभा करत असताना धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजाने आक्रमकता जरूर सिद्ध केली. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. इथे पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू पंचांनी 2 हात समांतर केले. चौसंख्य अवांतर आणि एका धावेने स्कोर कार्ड चौफलकावरती जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. विजयासाठी आपण पाहतोय 75 धावांची गरज आहे, म्हणजे अजूनही 62 धावा इथून बनवायच्या आहेत. तर एखादाही खेळाडूला आपण पाहतो ज्या पद्धतीने संदेश ठाकरेने फलंदाजी केली त्याच पद्धतीने एका फलंदाजाला ती अग्रेसर कामगिरी करावी लागेल. स्लोवार चेंडू आपण पाहतोय. फिंगरअप दाखवलं त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं गेलं. जो बोटांची जादू इकडे गोलंदाज करत असताना भारत त्या पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. त्या पद्धतीने फलंदाजी त्याला करावी लागेल. त्या धावा त्याला बनवाव्या लागतील. इथे दूरवरचा चेंडू ऑफ साईडच्या खूपच दूर चेंडू आपण होतो. व्हाईट लाईन क्रॉस झाले. पंतांनी 2 हात समांतर केले. आणखीन एक धाव अवांतर आपण पाहतो स्कोर कार्डवरती घेतली जाईल. या ठिकाणी मानिवली, नेवाली, लॅडिवली, वरई, पिंपलोली पाहतोय. जे काही मान्यवर या ठिकाणी गावावरून आलेले मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती जे वरिष्ठ मान्यवर आहेत या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू उडवलाय. पिकअप शॉर्ट पिच चेंडूचा पूल केलाय. सक्सेसफुल होतोय. चेंडू पोहोचलाय सीमा रेषे पलीकडे. एक बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये आलेला अफलातून भारतच्या बॅटमधून एक चांगला देखना षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. भारत कालन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याचा बॅटमधून हे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल होता समोर, बरोबर पीक केलं त्याला. षटकार आला. 20 धावा धाव फलक्यावरती आहेत. 75 धावसंख्येचं मोठं आव्हान आहे, मोठं लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील हे माहिती आहे भारतला. आणि त्याचाच बॅटमधून ओव्हर झाली. तिन्ही वाईट घेतलेत. 12 प्लेयर पण प्रत्येक बॉल आणि प्रत्येक गणित त्या ठिकाणी सांगतोय. जमीर तांबोली या ठिकाणी उपस्थित आले. 3 तारखेला त्यांचा निगा आहे, या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 20 धावा धाव फलक्यावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात. संदेश ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. सेकंड स्पेलमध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतात. ओ समोर उडवलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट.
बॉल सीमा पार. फलंदाज सोमनाथच्या बाटमधून आलाय षटकार. षटकार आला आणि या षटकारानंतर लगेच धावसंख्या फ्लाय होती आहे, वेगानं पुढे चालली आहे. 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात या षटकाराच्या साह्यानं. याच फटक्यांची आवश्यकता आहे. हे फटके येणं फार आवश्यकता आहे. ते फटके यायला सुरुवात झाली आहे. स्वर्गीय जितेंद्र कालन स्मृती जाणता राजा पिंपलोली टीमसाठी 26 धावा धाव फलकावरती. 50 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या होत्या एकट्या संदेश साखरेनं. तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि आता सोमनाथच्या बॅटमधून ते मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 26. तिसऱ्या षटकाला सुरुवात. हो यावेळी चांगला बॉल थोडासा पाठीमागे ठेवलाय, तिथून मात्र बॉलला अगदी फिरवलाय. थोडंसं टर्न पाहायला मिळालं या बॉलमध्ये. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. हो यावेळी हलक्या हातानं सेन्सिबल पद्धतीनं ड्राईव्ह केला. बरोबर शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटमध्ये फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तोपर्यंत एक धाव आली आहे. 27 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक चालू आहे. संदेश साखरेचं पहिल्या बॉलवरती षटकार. त्याच्यानंतर मात्र एक डॉट बॉल आला आणि मग एक सिंगल आली आहे. म्हणजे 27 धावा 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहायला मिळतात. हो यावेळी अगदी आपण पाहताय आउटसाइड लेग स्टंप बॉल आला. पंच इथे सांगतात हा वाईड आणि त्याच्यावरती मिळेल ती सिंगल. वाईड +1 म्हणजे एकंदरीत 2 धावा. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ती 29 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. योगेश सर विचार केला ना तर 8 षटकारांचा खेळ आहे आणि 8 षटकारांचा खेळ खेळत असताना 8 मोठे फटके संघासाठी खूप महत्त्वाचे असतील. हो यावेळी लोअर फुल टॉस बॉल मिस हिट झालाय. फिल्डर आहे डाऊन दी बॉल पकडली जाते कॅच आणि इथून मात्र दुसरा आदरा मिळतोय. स्वर्गीय जितेंद्र कालन स्मृती जाणता राजा पिंपलोरी टीमला फलंदाज सोमनाथ होईल बाद. सुनीलजी मालुसरे आणि संकेतजी भुसारी. सुनील मालुसरे आणि समीरजी भुसारी यांच्याकडून मागाशी जी कॅच पकडली मंथन याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. हो अपील केली जाते. रनआउटची पुन्हा एकदा संधी आहे आणि इथून जर पाहिलं तर मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला. चला तिसरे पंच या. फलंदाज OUT आउट. व्हाईट बॉल 30 धावा धाव फलकावरती. या व्हाईटच्या साह्यानं आपण पाहताय एक्स्ट्राची धाव फलकावरती आली आहे. 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात.
हो यावेळी फटका चांगला आहे भारतच्या बाटमधून वाकांडेरिया फिल्डर पोहोचतील का त्याच्या अगोदर बॉल पोहोचलाय सीमा पार भारतच्या बाटमधून आणखीन एक दर्जेदार फटका चौकार योग्य सर पाहिलं गेलं तर भारत जो परत मैदानावरती आहे तोपर्यंत संघासाठी खूप महत्त्वाचा असेल. आपण पाहतो पाणी घेऊन जायचे. या अगोदर रनआउट जर पाहिलं गेलं ना सर तर जी पॉपिंग क्रीज आहे पॉपिंग क्रीजपासून आपण पाहतोय चला पहिल्या बॉलवरती षटकार आला दुसरा डॉट बॉल आला त्याच्यानंतर मात्र सिंगल आली एक वाईड आला त्याच्यानंतर विकेट आली त्याच्यानंतर 1 रनआउट झाला परत वाईड आला आणि आता चौकार आला. तर 12 प्रतिनिधी आहेत ते देखील चेक करतायत त्यांचं लक्ष बरोबर आहे ते देखील आम्हाला सांगतायत प्रत्येक वेळी प्रत्येक रनसाठी स्कोररशी मात्र ते बातचीत करतायत त्यांचं लक्ष भरपूर आहे कौतुक करायला हवं त्यांचं देखील. धावसंख्या जाऊन पोहोचली चौकारानंतर 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 34 धावा धाव फलकावरती. चला टीम मीटिंग करू नका जास्त वेळ लगेच मॅचला मात्र सुरुवात करायची आहे. 34 धावा धाव फलकावरती आलात 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या 34 आहे अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे 12 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या मात्र 41 12 बॉल 41 धावसंख्येची आवश्यकता. भारत कॅलननं चांगली बॅटिंग केली आहे त्याला जास्त स्ट्राईक देणं फार आवश्यकताच आहे तो जास्तीत जास्त स्ट्राईकवरती जर राहिला तर या धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या करू शकेल. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न बॉटन बॉलचा संपर्क नाही आहे भारत कॅलनला स्ट्राईक हवी आहे तो प्रयत्न करतोय परंतु इथे स्ट्राईक देखील मिळत नाहीये. डॉट बॉलच आलाय भारत कॅलनला जास्तीत जास्त बॉल इथून मात्र फेस करावे लागतील या मॅचमध्ये. आता 11 बॉल 41 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदललं जातं समीकरण बदलणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा दूरवरून केला व्यवस्थित कनेक्ट नाहीये बरोबर कॅव कॉर्नर फेस आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन तिथून मात्र बॉलला फील्ड केलं जातं तोपर्यंत एकच जाब आली आहे म्हणजे आता येणारे 10 बॉल आणि 40 या धावसंख्येची आवश्यकता आहे. स्वर्गीय जितेंद्र कालन स्मृती जाणता राजा पिंपलोली टीमला हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय 75 धावसंख्येचा पाठलाग करतोय. श्रीजा 11 वरई टीमच्या विरोधामध्ये चांगली स्टार्ट चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. संदेश साखरेची पहिलं अर्धशतक लोअर फुल टॉस साकेदोरच बॅटचा फेस ओपन झाला होता आणि त्याच्यानंतर मात्र बॉल डिलिव्हर्ड झाला. डॉट बॉल 9 बॉल 40 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती आक्रमण प्रत्येक बॉलवरती किमान सिंगल डबल हे समीकरण आता स्वर्गीय जितेंद्र कॅलन स्मृती जाणता राजा पिंपलोली टीमला हवं आहे परंतु इथून जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलेत आणि जेवढे डॉट बॉल आलेत तेवढा प्रेशर आणि तेवढे मॅचमध्ये ती दूर झाली आहे परंतु ते व्हाईट बॉल आलाय. आता 9 बॉल 39 ची आवश्यकता 9 बॉल 39 धावसंख्येची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये स्वर्गीय जितेंद्र कॅलन स्मृती जाणता राजा पिंपलोली टीमला.
चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज आदर्श. आदर्श वाटावा संघाला इतकी चांगली तर गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. आदर्शी श्रीजा 11 वरही टीमकडनं. नरेश भुसारी, काय नाव काय त्यांचं? हो, काय फटका केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे भारतच्या बाट मधून आला. आज षटकार, महत्वाच्या वेळी महत्वपूर्ण षटकार पाहायला मिळतोय भारत कालनच्या बाट मधून. आणि या षटकारानं आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 42-42 वरती. 33 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही 7 बॉल मध्ये. हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पर. बॅक टू बॅक दुसरा आलाय भारत कालनच्या बाट मधून षटकार. आतापर्यंत आदर्श चांगली कामगिरी करत होता, परंतु आदर्शच्याच विरोधामध्ये आलेले बॅक टू बॅक 2 षटकार. आणि या षटकारानंतर या मॅचचं पूर्णपणे गणित बिघडलंय, या मॅचचं समीकरण बिघडलंय. आता येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती मात्र 27 या धावसंख्येची. चला, टीम मीटिंग करू नका. 6 बॉल 27 ची आवश्यकता. नरेशजी भुसारे साहेबांनी पुरस्कृत केलेला श्रीजा 11 वरई संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आता 6 बॉलमध्ये 27 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. टीम मीटिंग करूच नका. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल यश. एक आदर्श ज्यानं 4 बॉल अगदी आदर्श प्रमाणेच फेकले, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. आणि आता यश आहे. आता त्या यशला शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या टीमसाठी यश संपादित करायचं आहे. तो करेल का? 6 बॉल 27, परंतु नॉन स्ट्राईकवरती या भारत कालन तो स्ट्राईकवरती असणं आवश्यकतेचं होतं, ते गरजेचं होतं. या 6 बॉलमध्ये 27 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. ओ, इथे स्ट्राईक तर मिळाली आहे का? मिळेल धाव देखील. पंचांनी वाईट बॉल दिलाय आणि एक धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. वाईट +1. वाईट +1 एकंदरीत धावा मिळतील. 2-2 न धावफलक जाऊन पोहोचलाय. 50 धावा, 25 ची आवश्यकता. हो, यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका तर चांगला केला, डीप मध्ये चालला. फिल्डर आहेत, एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. भारत निघाला वेगानं आणि इथे चुकी झाली का? आणि आता पंचांना इथून चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतात. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतात. फलंदाज बाद. सॅकिंग एंडवरती फलंदाज भारत कालन बाद झाला. महत्वाची विकेट आली आहे आणि ती देखील महत्वाच्या क्षणीच आली आहे. ऐन मोक्याचे वेळी धोक्याची घंटा. स्वर्गीय जितेंद्र कालन स्मृती जाणता राजा पिंपलोली टीमसाठी. ज्या भारतनं आतापर्यंत 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकटा किल्ला लढलाय, ज्या भारतच्या बाटमधून आतापर्यंत मोठे फटके पाहायला मिळालेत, ज्या भारतनं आतापर्यंत आपल्या टीमला या मॅचमध्ये बनवून ठेवलं होतं, त्याच भारतची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली आहे. कदाचित स्ट्रायकिंग एंडवरतून जर का स्ट्राईक सोडली नसती
तर मात्र भारत पोहोचला असता आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये 5 बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता. हो, चांगला बॉल, चांगला बॉल. पडल्यानंतर खाली राहिला. पंच सांगतात बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. बाईटची एक धाव आल्यानंतर हो, शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. बादशाह अगदी आपण पाहिलं तर टोला बॉल लागलाय. तिथून मात्र धाव मिळते ती फक्त एका धाब्यानं धाव फलकात जाऊन पोहोचेल. 53. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावा बनवायच्या आहेत. तीन बॉल आणि 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. मोठे फटके अपेक्षित होते, मोठे फटके येत होते. भारतची विकेट आली. हो, ऑन साईडला फटका सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. षटकार आला आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 59 धावा धाव फलकावरती. 22च्या बाटमधून षटकार तर आला. 3 मध्ये 22 हव्या होत्या. ओ, पुन्हा एकदा समोर खेळलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. पकडली जाते कॅच आणि मात्र इथे विकेट पाहायला मिळते. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. या मॅच मध्ये औपचारिकताच बाकी राहिली आहे. सुमित नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर. यातील विनिंग टीम जी जय भवानी नेवाली टीमच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. जशी मॅच समाप्त होईल लगेच दोनही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. हां, फक्त आजच्या दिवसापुरतेच आपण विनर वर्सेस विनर अशा मॅचेस खेळवतोय. उद्याच्या रात्रीमध्ये रेग्युलर पद्धतीनंच मॅचेस खेळवणार आहोत. ओ, यावेळी आउटसाइड लेग स्टंप व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव फलकावरती आली आहे. एक्स्ट्राच्या धाव्यानं धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 60 धावा धाव फलकावरती 75चा पाठलाग करत असताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल बाकी आहे. हो, चांगला बॉल आणि इथून मात्र मॅच जिंकली आहे श्रीजा 11 वरई टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. स्वर्गीय जितेंद्र कालन, स्मृती जाणता राजा पिंपलोली दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी.